आज या पंढरपूरमध्ये जो कॉरिडॉर बाधित नागरिकांचा मोर्चा निघाला, या मोर्चाला समर्थन देण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना समर्थन देत असताना मागे देखील याबाबत अनेक वेळा भूमिका मांडण्याचा योग आला. या प्रस्थापितांना त्या ठिकाणी विस्थापित करून जे अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या राहतात त्यांची घरं मोडून विकास करणं, स्थानिकांच्या घरावर बुलडोजर चालवून विकास करणं हा कितपत योग्य आहे याच्यावर विचार करणं आवश्यक आहे. आणि सरकारला मागच्या काळात देखील कॉरिडॉरमध्ये पंढरपूरच्या पेरिफेरल, मग रिंग रोड असेल, पंढरपूरच्या बाजूला अजून नदीच्या पलीकड विकास अजून करायचा असेल तर यासाठी सुरुवात करावी आणि पंढरपूरच्या पलीकडचा विकास आधी करून या वारकरी हे त्या ठिकाणी येतात, नदीच्या अलीकडे येतात, दर्शन घेतील आणि पलीकडच्या बाजूला जर विकास केला तर त्या ठिकाणी या लोकांची घरं पाडण्याची आवश्यकता भासणार नाही. नदीवरनं 2 पूल बांधून आपल्याला जो विकास करायचा आहे तो नदीच्या पलीकडे करावा अशी आमची पहिल्या दिवशीपासून ही भूमिका आहे. तीच भूमिका आम्ही कायम आहे. आबा काही जणांची घरं तिथं पडणार आहे, पण त्यांना योग्य मोबदला केलेल्या जाण्याची चर्चा आहे. पण त्यांची घरं पडून पंढरपूरचा विकास तुम्ही थांबवणार आहे का? घरं त्यांची घरं पडल्यामुळं पंढरपूरचा विकास तुम्ही थांबवणार आहे का? नाही, घरं पडल्यामुळं हा मुद्दा नाही, पण पंढरपुरात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा विचार करणं हे देखील सगळ्या लोकप्रतिनिधीचं काम आहे. आणि मग नदीच्या पलीकडे जी शेतजमीन आहे, मोकळी जागा आहे, मग आपण पुणे जिल्हा बघितलं, पुणे शहर बघितलं, पुण्याच्या अलीकडे आणि पलीकड नदीमुळं शहर वसलं, पूल झाले. तसं नाशिकला सेम झाले. तसं आपल्या नदीच्या पलीकडे शेती जमीन आहे, जिथं कोणाची अडचण नसणार ती जर भूसंपादन केली आणि तिथं जर हा विकास आराखडा तयार केला तर याला विरोध असायचं काही कारण नाही. सत्ताधारी कोण तयार आहे त्या बाबतीत? त्यांनीच करतायत म्हणल्यावर ते कशी